झालं बाबा एकदाच भावाचं लग्न आमचे होय. काय म्हणायचे झालं मस्त आहे. आमच्या सुमितचं लग्न झालं. आता आता निवांत आहे सगळे. काय म्हणायचे आहे तुला होय आई? काल काल मी काढले सगळे व्हिडिओ. म्हणजे मी असं काय असं हे केलं नाही. जाताना की एंट्री केलेली आहे आणि गाळाभेटचा विषय आहे, वर्दळचा आहे आणि फक्त ते हारबेर घालताना असं टॉपिकच काढलेलं. मी काय लई काढत बसलो नाही व्हिडिओ, मला वेळ नव्हता. आणि चला म्हणलं आता एक सेपरेट एक असा व्हिडिओ काढावा. काल बी नव्हता आज बी नाही म्हणल्यावरती वेगळं वाटतं पाहिजे. त्याच्यामुळे चला म्हणलं आता एक व्हिडिओ काढायचा. काल व्हायचं मस्त झालं. आणि मी कालचं बी फोटो काढल्यात. मी काय करतो संध्याकाळी 7-8 वाजता 7-8-9 वाजेपर्यंत मी माझा कसा लुक होता कालच्या लग्नात ती मी तुम्हाला शेअर करेल. त्या फोटोमध्ये मी युट्यूबला पोस्ट टाकतोय मस्तपैकी. त्याच्यामुळं त्या पोस्टला लाईक करा, शेअर करा. होय काय म्हणायचं? कसं दिसतोय तुमचा शरीर मग कळेल. आणि ती माझ्यापेक्षा बारीक आहे. बारीक आहे आपलं भैया माझ्यापेक्षा बारीक आहे, पण त्याचा आलं जुळून लगेच करून टाकला. असा विषय असतो आमच्या. तसलं पुढं मागं काय बघत नाही. त्याच्यामुळे काही विषय नाही एवढा. आपलं दमाने होणार आहे तुम्हाला माहिती आहे. लई टेन्शन घेत नाही मी. त्यातलं नाही काय मी ही करत. माझं होणारच होईल नाही होणारच. संपला विषय. आपण काय थोडीच कोणाची आपण थोडीच कोणाच्या लग्नातली बुंदी सोडली तेव्हा माझं सगळ्यांना बुंदी खायची, बाकी काय नाही. त्याच्या लग्नात मी मेनू चांगला होता. बुंदी पुलाव भात एक होता, पुरी एक होती. संध्याकाळी आदल्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत तिथं थांबलेलो. तिथलं ती बुंदी सगळं करून घेतलं मस्तपैकी. सगळं नियोजन सेटअप बिटअप लावलं होतं. काही अडचण नाही. जेवण बिवण छान झालं. लग्न आपल्या इथं उंडोडी सुपे काय ती बारामती ना सुपे बारामती हायवेला यशवंत म्हणून उंडोडी शेजारी लॉन्स आहे मोठा. आपल्या टोल नाक्याच्या 100 मीटर अंतरावरच आहे पुढं बारामती साईडला. तिथं लग्न यशवंत लॉन्स मस्तपैकी. म्हणलं चला आता मला काढा. आता काय झालंय कालच्या गडबडीत वाईज लय रात्री नाचलो बिचलो ती लय दमली होती. माझं तोंड अजून बी सुजलंय. मी आताशी कुठलोय. मी झोपलोय कधी 12 वाजता झोपलो होतो. आईला म्हणलं मला काय उठवू नको. त्याच्यामुळे आईची चालली होती कामा. मी झोपलो होतो निवांत. आता मला परत एमआयडीसी जायचं म्हणलं. आईला म्हणलं चल फ्रेश झाली तर मस्तपैकी कॉफी कर. तिने 2 कॉफी केल्या मला छान पैकी. आहे का नाही? काय म्हणायचं आहे? कसं काय झालं मग कालचं लग्न? एकदम छान. आई तुला साडी भारी दिसती जांभळी दिसते का? छान दिसती गेला. चांगला म्हणलं मग चांगलं. हे मग काय दहशत आम्हाला. शहरात म्हणलं का नाही तुम्ही चांगलं म्हणायचं लगेच. वाईट कधीच नाही म्हणायचं. तसं ती काय पडतंय चमकीचं पडतंय का ती? हो आणि ते आम्ही काय विषय झालाय. आम्ही काल घेतली शिगडी घेतली आम्ही काल. आता गॅसचा विषय झालाय त्याच्यामुळे आमच्या पप्पांनी डायरेक्ट शिगडीच आणली. नो टेन्शन दिसल्या टॅण्या. आणि त्याच्यात आमच्या आईने काय घातले काय आई हुलग ना मूग का मूग तर वरच यायला लागलोय काय. अरे त्याला उकळी बी फुटायला लागली दिसलो का. खो घेतो बघ इथं दिसलं काय त्याचं मस्त झालं. टेन्शन नाही. पण हे तर कसलं गरम होतं या जळ्यात लागते तरी. खिडकी उघडली पण हांडा बिंडा साईडला ठेवून आपलं आहे का नाही. ही सिस्टीम केली आम्हाला आता करायची. 7-8 दिवसात आम्ही करणार आहे. काय म्हणतात लाईट फिटिंग. आमची लाईट फिटिंग राहिली ही काय सगळं त्याच्यावर मला दिसतंय. आणि कलर बिलरचं बघून निवांत. ही गाडी घेतलेली मी आपलं काल लग्नाला आमच्या दाजींची म्हणजे आत्याच्या मुलाची. ती नेलती. चाललंय आपलं ही तिकडं खाली चाललंय प्लॉटिंगची कामं बरं का. तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती. ती पांढरा दिसते का तिथं चालले JCB. एवढं काय ह्यानी जमू आहे नाही. पण चलो आपला असं एकंदरीत मस्तपैकी व्ह्यू झालाय. संध्याकाळ झाली छानपैकी आहे का नाही. ए वाघ्या काय लका काय चाललंय तुझं बावळाटा. शेरी कसं आहे सिरी आमचा. यामिनी तिकडं बसली आणि जानम इकडं आहे. चल उतर सारखं त्याला कट्ट्यावर बसायला पाहिजे. काय म्हणायचं आहे का ना.
नुसतं झाले त्यांच्या सुट्ट्या झाले काय जिशेब्या बी निघल्या साईडला का दिसल्या का 2 जिशेब्या झाल्या तिकडं प्लॉटिंगचं चाललंय मस्तपैकी आपल्या इकडं खाली बी झाले ते काय ही दिसती का लाईट ही लाईट दोन्ही झाडांच्या मध्ये तिथं बी प्लॉटिंग आहे आपलं काय विषय आपलं म्हणजे तिथं झालंय प्लॉटिंग म्हणजे इकडं काय भीती नाही मस्तपैकी हवा चालल्यात आपले त्यांची इरबळची कामं झाली आता सुट्ट्या झाल्या त्यांच्या ती चालल्यात आपापल्या कामात मग आमचा चाललाय चहा आपलं मम्मीचा दोघांचा काय म्हणायचं आहे का नाही मस्तपैकी चहा बी पितो तुमचं कसं चाललंय काय नाही आपल्याला विचारावं बरं का व्हिडिओ काढला छानपैकी काल काय मामान बिमान आलतं पण नाही काढला मी व्हिडिओ आपलं माझेच कामं चाललेली माझ्याच मागे गडबडे त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ काढला नाही सगळी पाहुणे रावळी आली ती त्यांच्या गाठी बिठी झाल्या लग्न एक म्हणजे छान एक वातावरण असतं मस्त वेगळी आत्या बित्त्या सगळ्या आलत्या आमच्या एक दिवस एन्जॉय काल लय राडा केला बाबा पण अजून पाय दुखतात माझ्या लय पाय दुखतात आजारी पडली काल घसा बेसा पकडलाय चांगला ओके पाणी कालचं चला बाय मी पोस्ट टाकीन तेवढा लाईक करा आपला आहे कराय आणि कसा दिसतो त्याच्या मागं म्हणजे कमेंट करा काय म्हणायचं एकदम टॉप विषय होऊन जाऊन दे